ओबीसी या विषयाचे एक गाडे अभ्यासक यांनी त्यांच्या या मातृभूमीतच आमरण उपोषण करण्याचं निश्चित केलं आणि 26 नोव्हेंबरला आमरण उपोषणाला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली। आमरण उपोषण करताना त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार पुढे अनेक मागण्यांचं एक पत्रक या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि थोडक्यात त्यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला त्यांनी दखल घ्यावी याकरता निवेदन दिलेलं होतं। त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उपोषणाची सुरुवात करून या ठिकाणी आज उपोषणाचा 4था दिवस आहे। आज जे राज्यामध्ये चालू आहे त्या घडामोडीमध्ये प्रथमतः आपल्या घटनेनुसार म्हणा परंतु संविधानिक नसलेलं 50% सिलिंग हे आपणा सगळा पत्रकार बंधूंना करून तुम्ही लोकशाहीचे 4थे स्तंभ आहात। तुम्हाला ज्ञात आहे की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जो निर्णय लागला त्यातून 50% आरक्षणाचं सिलिंग करण्यात आलं, परंतु त्यानुसार आज देशामध्ये जे आरक्षण मिळत आहे दलित, आदिवासी, पिछडा अशा 3 विभागातून आणि 4था ओपन, आणि हे होत असताना दलित आदिवासींना शेड्यूलमध्ये असल्या कारणाने त्यांचं हक्काचं आरक्षण त्यांना त्या ठिकाणी मिळतं। ओबीसींना मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार 1994 साली महाराष्ट्रात आणि देशात 7 ऑगस्ट 1990 साली आरक्षण लागू झालं, परंतु महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्या आरक्षणाचे 6 तुकडे करण्यात आले। एनटी जो वर्ग होता त्याचं एनटी ए, बी, सी, डी असे 4 प्रकार करण्यात आले। त्यानंतर उरलेला वर्ग होता त्यांच्यासाठी एसबीसी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग हा वर्ग करण्यात आला आणि 6वा वर्ग जो होता तो ओबीसी वर्ग करण्यात आला की ज्या वर्गाला 19% इतकं आरक्षण त्या ठिकाणी मिळत होतं, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय याच्या माध्यमातून। मधल्या काळामध्ये आमचं राजकीय आरक्षण गेलं, ते जाण्याचं कारण की आमचं जे आरक्षण होतं हे आरक्षण 9व्या सूचीत टाकलं नाही, जसं SC STचं 5व्या सूचीमध्ये टाकलं तसं 9व्या सूचीमध्ये न टाकल्या कारणाने त्याला संविधानिक असा अधिकार राहिला नाही, त्यामुळं तरंगत असं आमचं आरक्षण होतं, त्यामुळं राजकीय आरक्षण आमचं गेलं। वारंवार आम्ही ओबीसी संघटनांच्या माध्यमातून आमचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळावं याकरता केंद्र सरकारच्या दप्तरी, राज्य सरकारच्या दप्तरी अनेक आंदोलनं केली, अनेक उठाव केले, अनेक वेळा पत्रव्यवहार केले, पण शासनाने त्याची दखल घेतली नाही। आजही आमचं राजकीय आरक्षण आम्हाला मिळत नाही, ते काही पुनर्स्थापित झालं नाही। एका बाजूला राजकीय आरक्षण गेलं, दुसऱ्या बाजूला शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक आमची कुचंबना मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेनुसार कलम 300 नुसार ज्याची जितकी संख्या आहे त्यानुसार त्याला आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे। म्हणजे ओबीसीची संख्या ही 50%च्या वर आहे, 1931च्या जनगणनेनुसार ती 52% आहे। खऱ्या अर्थाने ओबीसीला 52% आरक्षण मिळणं गरजेचं आहे, पण असं असताना नवोदित काही आता आंदोलक तयार होतात आणि ते नवोदित आंदोलक त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करावा आणि तोही 50%च्या आत करावा अशा प्रकारची मागणी करून एक असंविधानिक मागणी करून एक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आजपर्यंतची स्थिती अशी होती की आमचा ओबीसी समाज त्याला ह्या बाबी कळत नव्हत्या, परंतु मागील एक 10-12 वर्षापासून ओबीसी समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या सक्रिय झाल्या
आणि त्यांना मंडळ आयोगाचे फायदे कळायला लागले. मंडळ आयोगाच्या 40 मागण्यांपैकी 2च मागण्यांची पूर्तता झाली असताना सुद्धा ओबीसी समाजामध्ये चांगले दिवस यायला सुरुवात झाली. हे चांगले दिवस येत आहेत हे लोकांना ज्ञात झाले. 40च्या 40 जर मंडळ आयोगाच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर ओबीसी समाज एक सक्षम समाज या महाराष्ट्रात या देशामध्ये पुढे आला असता. परंतु त्याच्या 2च मागण्या त्यांची पूर्तता करून त्याचे पाय तिथं छाटले गेले. तदनंतर अनेक वेळा ओबीसीनी मागणी केली, परंतु शासनाने सरळ सरळ सांगितलं का तुमची गणना किती आहे, तुमची डोकी किती आहेत हे आम्हाला काही माहिती नाही. सरकारच्या 2001चा सेन्सस असेल, 2011चा सेन्सस आहे ज्याला आपण जनगणना म्हणतो, 2001च्या सेन्ससला सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी संघटनांच्या मागणीला दाद दिली नाही. परंतु 2011ला जेव्हा 100 खासदार एकत्र आले आणि त्यांनी त्या ठिकाणी गोपीनाथजी मुंडे असतील, समीरजी भुजबळ असतील यांनी 100 खासदारांना घेऊन जो प्रेशर टॅक्टिक्स निर्माण केली, त्यातून SCCC ज्याला म्हणतो आपण सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून किमान ओबीसींची संख्या किती आहे देशामध्ये त्याची एक आकडेवारीची नोंद झाली होती. परंतु 2011ला केलेल्या कास्ट सेन्ससनुसार, कास्ट सर्वेनुसार जे काही अपेक्षित डाटा होता तो डाटा सरकारने हा ओबीसींच्या संघटनांना पण दिला नाही, त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामविकास खात्याला पण दिला नाही, सामाजिक न्याय खात्याला पण दिला नाही. आणि ज्या वेळेस हे राजकीय आरक्षण गेलं त्यावेळेस त्याची मागणी केली त्यावेळेस दिला नाही. रोहिणी आयोगाला मात्र तो रितसर दिला गेला. न देण्याचं कारण जे सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक चुका आहेत आणि चुकीचा डाटा जाऊन त्या ठिकाणी चुकीचा गैरसमज निर्माण होऊ शकतो अशा प्रकारचं कारण त्या ठिकाणी देश पातळीवर दिलं गेलं. आणि त्यामुळं आमची संख्या किती आहे याची निश्चिती होत नाही. निश्चिती नसल्या कारणाने आमचं राजकीय आरक्षण गेलं, आमचं शासकीय नोकऱ्यांमधलं आरक्षण कमी व्हायला लागलं. त्या डाटाला अनुसरून बऱ्याच अंशी आमचा जो बॅकलॉग आहे की जो बॅकलॉग राज्य लेवलला 2,57,000 ज्या नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे तोही आस्थादायक भरला गेला नाही. केंद्र सरकारमध्ये 6,31,000 नोकऱ्या ज्या व्हॅकंट आहेत ओबीसींच्या तोही बॅकलॉग भरला नाही. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जसा जसा आमचा तरुण सुशिक्षित व्हायला लागला, तो जेव्हा अँड्रॉइडचा मोबाईल वापरायला लागला, त्याला गुगल करायला लागलं आणि त्याला यूट्यूब करायला लागलं आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा तो अभ्यास करायला लागला तेव्हा मोठ्या प्रमाणात तरुण वर्गामध्ये एक जागृती झाली की आमच्यावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय त्या ठिकाणी दूर होत नाही. आणि तो दूर होण्यासाठी जी जागृतीचा परिणाम जो आहे त्याचा परिणाम 2017-18 पासून ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याचा आग्रह मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज करू लागला. आता जनगणनेचं वर्ष 2021 होतं, आता 2023 पूर्ण होईल, 24 होईल, तरी पण सरकार करत नाही. आणि त्यातलाच आमचा एक तरुण भरत निचिते यांनी ज्या वेळेस हा अभ्यास केला की एवढं सगळं ओबीसींसाठी ताट वाढून ठेवलेलं आहे, ताट भरपेट आहे, पण त्या ताटामध्ये फक्त डाळ भातच आहे, त्याच्यामध्ये आम्हाला रसगुल्ला काय कोणी द्यायला तयार नाही. बरं, तो रसगुल्ला द्यायला तयार नाही, परंतु त्या ताटातला असलेला डाळ भात पण आमचा कोणीतरी हिसकावून घ्यायला आता पाहतोय. हे जेव्हा त्या तरुणाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ठरवलं की माझ्या गावी मी आमरण उपोषण करेल आणि त्या आमरण उपोषणामध्ये 75 वर्षात ज्या ओबीसींच्या मागण्या ज्या आजपर्यंत सरकारने देऊ केल्या नाहीत त्या मागण्या जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि त्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. आज 4था दिवस असताना प्रशासन, मगाशी सर पण बोलले की प्रशासन इतकं ढिलं आहे. मी तुम्हाला पत्रकारांना सांगू इच्छितो की प्रशासनामधल्या एखाद्या ठिकाणी कोणी लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असेल तर त्या ठिकाणी महसूल विभागाचा माणूस, पोलीस विभागाची माणसं, आरोग्य विभागाची माणसं कंपल्सरी असणं गरजेची आहेत. पोलीस विभागाची माणसं सतत या ठिकाणी आहेत
महसूल विभागाची पण मध्ये मध्ये फेरी मारतात, परंतु दर 12 तासाने त्या उपोषणकर्त्याचं युरिन टेस्टिंग पासून बॉडी चेकअप करणं गरजेचं आहे. फक्त दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाने बॉडी चेकअप केलं, त्यानंतर 2 दिवस आरोग्य विभाग फिरकलं सुद्धा नाही. अशा प्रकारे जर प्रशासन लक्ष घालत असेल आणि अशा प्रकारे जर ओबीसी तरुण उपोषणाला बसलाय म्हणून जर दुर्लक्ष करत असेल तर त्या सरकारचा आम्ही निषेध करतो. म्हणजे इतका हलगर्जीपणा चालू आहे. आता 4था दिवस आहे.